हॅलो एव्हरीवन. सो आज आपण पॅराग्राफ रायटिंग बघणार आहोत. त्या एडिटिंग अँड ग्राफ रायटिंग एडिटिंग बघतोय. तर त्याच्यातला पहिला पॉइंट जो आहे एडिटिंगचा, तर एडिटिंग बद्दल आपण आधी पण डिस्कस केलंय, पण तरी सुद्धा ह्यामध्ये काही पॉइंट इलिस्ट्रेट केलेत ते बघूया. एडिटिंग इज दी एफर्ट मेड बाय द रायटर टू मेक द रायटिंग हायली इफेक्टिव्ह अँड ॲक्युरेट. द रायटर्स ड्युटी इन्व्हॉल्व्स. ठीक आहे. एडिटिंग कधी केलं जातं की रायटरने जे लिहिलंय ते अजून इफेक्टिव्ह आणि हायलाइटेड व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी एडिटिंग करतो. आणि त्याच्यात 4 एडिटर्सच्या ड्युटीज त्यांनी मेन्शन केल्या. एन्श्युरिंग ॲक्युरसी ऑफ द फॅक्ट्स मेन्शन इन दी वर्क. म्हणजे ॲक्युरसी बघितली पाहिजे की जे वर्क आहे किंवा ज्या गोष्टीसाठी रायटिंग केलंय तर त्याच्या रिलेटेड त्या टर्म्स आहेत का किंवा ॲज पर रिक्वायरमेंट आहेत का. त्याच्यानंतर रिमूव्हिंग स्पेलिंग अँड ग्रामॅटिकल एरर्स. स्पेलिंग मिस्टेक आणि ग्रामॅटिकल एरर्स जे आहेत तर ते रिमूव्ह केले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे डिलीटिंग एव्हरी एक्स्ट्रा वर्ड that does not add any new meaning to the story. की अननेसेसरी वर्ड्स जे यूज केलेले असतात तर ज्याचा काही खरं तर इम्पॅक्ट होणार नसतो किंवा अर्थ नसतो, ते नसतील तरी चालणार असतात. तर असे वर्ड्स जे आहेत तर ते इलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. अँड फायनली मेक शुअर दॅट द वर्क इज कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट्स अँड आन्सर्स all the 6 questions: who, when, what, where, why, and how. If required, the editor could even rewrite the entire matter to make it की रायटिंग ज्यासाठी केलं असेल तर समजा एखादं स्पेसिफिक लिहितो ते, तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या सब्जेक्टवर बोलताय तर तो सब्जेक्ट तुम्ही का सिलेक्ट केलाय. आता तुम्हाला नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात एखाद्या सब्जेक्टवर बोलण्यासाठी. ते सब्जेक्ट मध्ये काय आहे, त्याच्यात काय काय केलं गेलंय किंवा एखाद्या इव्हेंट बद्दल असेल, मग तो कसा झाला, कुठे झाला, तो इव्हेंट का सेलिब्रेट केला जातो, एक्सेट्रा. तर अशी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्या सब्जेक्ट मॅटर मध्ये आहे का हे चेक करायचं एडिटिंग मध्ये. त्याच्यानंतर आपण बघायला घेतोय तर ते आहेत की सिम्पल एडिट्स टू मेक रायटिंग मोर पॉवरफुल. की एडिटिंग मध्ये जे पॉइंट्स आहेत तर ते स्ट्रिक्टली फॉलो केले गेले पाहिजेत. जे सिम्पल आहेत. रिप्लेस टू बी वर्ब्स विथ स्ट्रॉंग ऍक्टिव्ह वर्ब्स. आता टू बी वर्ब्स मध्ये इज, वॉज, वेअर एक्सेट्रा असतात. तर स्ट्रॉंग ऍक्टिव्ह वर्ब्स जे आहेत तर त्यांनी रिप्लेस करायचे. आता सेंटेन्स जर समजा असं असेल, बॉल वॉज किक्ड बाय बिल, तर हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स आहे. तर ते सेंटेन्स असं असायला पाहिजे, बिल किक द बॉल. ठीक आहे. म्हणजे हा ऍक्टिव्ह व्हॉइस जो आहे तर तो त्याच्यातून दिसतो. त्याच्यानंतर इलिमिनेट स्ट्रिंग्स ऑफ प्रेपोजिशन्स. आता ओरिजिनल सेंटेन्स जर समजा असं असेल की शेक्सपियर्स हॅमलेट इज डॉमिनेटेड बाय अ सेन्स ऑफ द मेन कॅरेक्टर्स ब्रूडिंग ओव्हर द नेचर ऑफ मॅन इन सोसायटी. तर ते सेंटेन्स इन शेक्सपियर्स हेल्मेट the main character constantly broods over man's place in society असं असायला हवं. त्याच्यानंतर बी कन्साइज. कन्साइज मध्ये तुम्ही जे प्रेपोजिशन्स, फ्रेजेस यूज करताय तर ते अप्रोप्रिएट असायला पाहिजेत, लेंदी असता कामा नये. ठीक आहे. तर ते केअरफुली यूज केले गेले पाहिजेत. मग त्याचे काही एक्झाम्पल आहेत की लॉंग व्हर्जनच्या ऐवजी शॉर्ट स्मॉल व्हर्जन जे आहे तर ते यूज केलं पाहिजे. की ऑन अ रेग्युलर बेसिस हे म्हणण्यापेक्षा रेग्युलरली किंवा इफ ॲट ऑल पॉसिबलच्या ऐवजी इफ पॉसिबल. ठीक आहे. किंवा ड्युरिंग दी टाइम दॅट किंवा त्याऐवजी वाईल, हे असे सेंटेन्सेस जे आहेत तर ते यूज केले गेले पाहिजेत. आता नंबर ऑफ वर्ड्स आणि सेंटेन्सेस आहेत तर ते बघा. त्याच्यानंतर आहे व्हॅरी द स्ट्रक्चर अँड लेंथ ऑफ युअर सेंटेन्सेस.
त्याच्यामध्ये युअर प्रोज बिकम चॉपी and dull when every sentence begins with the main subject followed by verb and when sentence are of uniform length. आता जर सेंटेन्स जर असं फ्रेम करायचं झालं, आय स्टॉप एक्सरसाइजिंग, आय गेन 50 पाउंड्स. ठीक आहे, तर ही दोन्ही सेंटेन्स मी एकाच वेळी बोलू शकते. आफ्टर आय स्टॉप एक्सरसाइजिंग आय गेन 50 पाउंड्स. दोन्ही सेंटेन्सेस मध्ये फरक आहे, त्याच्या इम्पॅक्ट मध्ये फरक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे यूज ट्रान्झिशनल वर्ड अँड फ्रेजेस टू शो रिलेशनशिप बिटवीन सेंटेन्सेस. आता दोन सेंटेन्सेस मधले रिलेशनशिप जे आहे तर ते दाखवण्यासाठी फ्रेजेस जे आहेत तर ते यूज केले पाहिजेत किंवा ट्रान्झिशनल वर्ड्स जे आहेत तर ते यूज केले पाहिजेत. नेक्स्ट आहे लुक क्लोजली ऍट ING. आता आपण ING फॉर्म जो यूज करतो वर्बच्या पुढे, तर आय एम रनिंग किंवा अ फोरम ऑफ बिल्डिंग कन्सेन्सिस, दी न्यू टीम विल बी मॅनेजिंग. हे इनहेरेंटली वीक वाटतात सेंटेन्सेस. मग त्याच्याऐवजी काय चांगलं आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन वाईज, की आय रन अ फोरम ऑफ बिल्डिंग इज कन्सेन्सिस बट द टीम विल मॅनेज. ठीक आहे, ING फॉर्म कुठे आला पाहिजे किंवा वर्बचा कुठला फॉर्म यूज केला गेला पाहिजे, म्हणजे पास्ट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे, तर ते सुद्धा बघायला लागतं. स्टोरी जर असेल किंवा एखादा इव्हेंट घडून गेला आणि त्याच्या रिलेटेड जर रिपोर्ट लिहित असाल तर तो सगळा पास्ट टेन्स मध्ये येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे किल अनसाइटली adverbs. Some adverbs are fine, but usually they serve only to pad out a statement that doesn't need padding. आता काही वर्ब जे आहेत तर ते यूज करणं ठीक आहे, पण काही वर्ब्स उगाचच त्या सेंटेन्स मध्ये असतात. आता इथे एक एक्झाम्पल दिलंय, ही रन क्विकली. आता रनिंग म्हणजेच फास्ट, म्हणजे रनिंग म्हणजेच पळणं असतं. ठीक आहे, म्हणजे ते फास्टच असतं, हे कन्सिडरच केलेलं आहे. तर मग त्याच्यात परत क्विकली हे गरजेचं नाहीये ऍडवर्ब जो आहे हा, त्याच्याऐवजी ही रन. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पेलिंग मध्ये सुद्धा स्पेलिंग मिस्टेक्स अवॉइड करायच्या, कारण स्पेलिंग मिस्टेकमुळे त्या शब्दाला किंवा वाक्याचा अर्थ जो आहे तर तो पूर्णपणे बदलू शकतो. त्याच्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्यांनी सुद्धा वाक्याचे अर्थ बदलतात. आता आपण पंक्च्युएशन मार्क मध्ये जर बघायला गेलो तर यूज ऑफ दी पिरियड, फुल स्टॉप, म्हणजे वाक्य इथे संपलेलं आहे किंवा एखादा शॉर्ट फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये फुल स्टॉप किंवा डॉट जो आपण यूज करतो तर तो गरजेचा आहे. त्याच्यानंतर युजेस ऑफ कॉमा. आता कॉमा कधी कधी यूज करतो की एखादी लिस्ट असते किंवा अँड आणि ऑरच्या आधी यूज करतो. मग कॅरेट, एग्स, चिप्स, मग हे सगळं एका लाईनीत लिहिणार का, तर नाही, त्याच्यामध्ये कॉमा यूज करतो. किंवा बिफोर द डायलॉग, की मार्क सेड गुड मॉर्निंग. ठीक आहे, सेड नंतर कॉमा दिलाय. त्याच्यानंतर मार्क आउट ऍडिशनल इन्फॉर्मेशन, द गर्ल हु इज वेअरिंग पिंक शर्ट इज माय सिस्टर. ठीक आहे, की ऍडिशनल इन्फॉर्मेशन, की ती मुलगी जिने पिंक स्कर्ट घातला आहे ती माझी बहीण आहे. त्याच्यानंतर बिफोर अ कंजंक्शन, की जसं आपण अँड, बट, फॉर वाईल, येट ह्यासारखे शब्द यूज करतो, त्याच्या आधी कॉमा देतो. त्याच्यानंतर युजेस ऑफ ॲपॉस्ट्रॉफी,
अपॉस्ट्रॉफी एस आपण कुठे कुठे यूज करतो. आता इथे 2 टाइप दिलेत अपॉस्ट्रॉफी एसचे, की त्याचं मीनिंग पण वेगवेगळं आहे. की द रेस्टॉरंट्स मेनू, ठीक आहे, द रेस्टॉरंट्स मेनू. But when the processor is regular plural, then apostrophe follows the S, the restaurant's menu. ठीक आहे, हे दोन्ही मध्ये फरक आहे. आता अपॉस्ट्रॉफी एस बद्दल बोलतोय तर काही एक्झाम्पल बघूया आपण की केट्स पोएम, ठीक आहे, किंवा कोणाचं तरी नाव असेल किंवा एखाद्या कंपनीचं नाव असेल आणि त्याच्याबद्दल सांगत असू. नेक्स्ट पॉइंट आहे इफ द नेम एंड्स अँड इज साऊंड. आता त्याला एक्सेप्शन आहे की अपॉस्ट्रॉफी इज जे आहेत, जे आपण सेकंड फॉर्म बघितला तर तो यूज करतात. ब्रिजेस स्कोर किंवा मोजेस टेबल्स, जीजस डिसिपल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिकेट्स टाइम ऑर क्वांटिटी की 2 weeks नोटीस, 2 आठवड्यांची नोटीस आहे. त्याच्यानंतर बॅच 80s इज सो एक्साइटेड टू ग्रॅज्युएट एक्सेट्रा. त्याच्यानंतर 8 o'clock. त्याच्यानंतर इथे अजून एक अपॉस्ट्रॉफीचं त्यांनी दिलंय की आयरिश नेम जे आहेत, ओनिल किंवा ओकॅसी, तर त्याच्यासाठी सुद्धा अपॉस्ट्रॉफी ते यूज करतात. ओ साठी यू आणि ए, हे मीनिंग किंवा काय बोललो आपण, गिव असा त्याचा अर्थ कन्सिडर केला जातो जेव्हा ते ग्रँडसन म्हणून कन्सिडर करतात. त्याच्यानंतर डोंट्स, डूज, ह्याच्यासाठी अपॉस्ट्रॉफी एस आपण यूज करतो. द युजेस ऑफ सेमीकॉलन, द सेमीकॉलन जे आहे तर जनरली कधी यूज केलं जातं की अँड किंवा बट च्या ऐवजी आपण 2 सेंटेन्सेस एकत्र बोलतो तेव्हा सेमीकॉलन यूज केलं जातं. शी इज गुड रायटर, शी हॅज पब्लिश सेव्हरल बुक्स, ठीक आहे. इथे अपॉस्ट्रॉफी सेमीकॉलन यूज केलेत. त्याच्यानंतर ऑर्गनायझेस सिंटॅक्स थ्रू वेअर मेनी कॉमास आर यूज, की खूप जास्त कॉमास जर एका सेंटेन्स मध्ये यूज केले असतील तर तिथे सुद्धा सेमीकॉलन यूज करतो. की आता ही लिस्ट आहे तर इथे कॉमा यूज केलेत की डेअरी प्रोडक्ट साठी डेअरी प्रोडक्ट नंतर सेमीकॉलन यूज केलंय आणि व्हेजिटेबल नंतर पुन्हा सेमीकॉलन यूज केले. फ्रूट साठी पुढचं म्हणजे 3 सेंटेन्सेस किंवा 3 वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ह्याच्यात लिस्ट आउट केलेल्या आहेत, 3 टाईपच्या गोष्टी. याच्यानंतर लिंकिंग वर्ड्स जे आहेत किंवा हावेवर, नेव्हरदीलेस किंवा अल्सो, कॉन्सिक्वेंटली एक्सेट्रा, ह्याच्यासाठी पण अपॉस्ट्रॉफी आपण यूज करतो ह्या वर्ड्सच्या आधी. त्याच्यानंतर युजेस ऑफ हायपन. त्या हायपन कधी यूज करतो की join 2 or more words serving as a single adjective before a noun. One way street किंवा chocolate covered peanuts. त्याच्यानंतर यूज ऑफ हायपन विथ कंपाऊंड नंबर्स की 46 किंवा 63. Use a hyphen to avoid confusion or an awkward combination of letters. मग त्याचे एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर सेमी इंडिपेंडंट, ठीक आहे, की कन्फ्युजन आहे या वर्ल्ड मध्ये. कम्प्लिटली इंडिपेंडंट पण नाहीये, सेमी इंडिपेंडंट. किंवा युजेस ऑफ हायपन विथ द प्रेफिक्स एक्स,
मग त्याच्यामध्ये एक्स एम्प्लॉयर, एक्स गर्लफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड किंवा टी शर्ट, मिड 90s, एक्सेट्रा असे आपण वर्ड्स यूज करतो. त्याच्यानंतर काही शब्दांची फोड करतो की ते समजावून सांगण्यासाठी. मग प्रेफरन्स, युजेस ऑफ दी डॅश. आता डॅश आणि हायपन मध्ये फरक काय आहे, तर जर कम्प्युटर टायपिंग बघायला गेलात किंवा डिजिटली जर बघायला गेलो आपण किंवा आपण टायपरायटर वगैरे यूज करायचो, तर 2 हायपन एकत्र दिले की डॅश. ठीक आहे. तर डॅश कधी कधी यूज केली जाते की फॉर्मल कॉलम साठी, की ओन सप्लायर, पेपर, पेन्सिल अँड कॅल्क्युलेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर मोर एम्फसाइजेस ऑन दी कंटेंट, की ग्रुप ए त्यांचं काम काय आहे, ग्रुप बी त्यांचं काम काय आहे, ग्रुप बी टेस्टेड निगेटिव्हली. ठीक आहे. इथे आपण डॅश यूज केली आहे. त्याच्यानंतर एखाद्या पर्सन बद्दल किंवा आपण पॅराग्राफ किंवा एखादा पॉइंट इलिस्ट्रेट करताना सुद्धा हायपन डॅश जी आहे तर ती यूज करत असतो. किंवा डेट साठी असेल. तर नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो आहे यूज ऑफ इलिप्सिस. इलिप्सिस प्लुरल फॉर्म आहे, सॉरी सिंग्युलर आहे. इलिप्सिस प्लुरल फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये इलिप्सिस म्हणजे काय, तर एखाद्या शब्दानंतर किंवा वाक्यानंतर 3 डॉट देतो आपण. तर ते कशासाठी असतात, तर ते कंटिन्युइंग थॉट साठी असतात, कंटिन्युएशन साठी असतात. डिपेंड करतं ते कशासाठी देतो. एखाद्या सेंटेन्सच्या आधी, त्याच्या मिड मध्ये किंवा सेंटेन्सच्या शेवटी ते इलिप्सिस जे आहेत तर ते दिले जातात. त्याच्यात जो आहे तर तो पॉज किंवा थॉट प्रोसेस जी आहे तर ती त्याच्यात इलस्ट्रेट केलेली असते, डिनोट केलेली असते. आता फॉर एक्झाम्पल, जर मी एखाद्या गोष्टीबद्दल शुअर नसेन तर मी अशा पद्धतीने रिप्लाय देईल, आय डोंट नो, आय एम नॉट शुअर. ठीक आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट सांगितलीये पण मी त्याच्याबद्दल शुअर नाहीये. आपण जनरली जेव्हा रॅन्डमली एक्झाम्पल्स बघत असतो किंवा एन फॉर्म आपण बघत असतो, तर त्याच्यामध्ये आपण जर नॅचरल्स नंबर बघायला घेतले तर ते 1, 2, 3, आता ते सगळे आपण 100 पर्यंत किंवा एन फॉर्मॅट पर्यंत लिहित नाही. मग आपण काय करतो की तिथे इलिप्सिस देतो, की तिथे काय करतो कंटिन्युएशन, आणि त्याच्या पुढे कॉमा करून अजून एक वर्ड लिहितो, अजून एक नंबर लिहितो की मला 100 पर्यंत इथे कन्सिडर करायचं. तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज केले जाते इलिप्सिस. नंतर आहे मेन यूज ऑफ क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्कचा यूज कुठे कुठे केला जातो, विल यू गो विथ मी, हे करेक्ट आहे कारण हा डायरेक्ट क्वेश्चन. आय एम आस्किंग इफ यू गो विथ मी. ठीक आहे. तर हा इनकरेक्ट आहे कारण मी इनडायरेक्टली क्वेश्चन विचारला. डायरेक्ट क्वेश्चन असेल तर त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क येतो. त्याच्यानंतर अजून सोपा आपण लक्षात जेव्हा ठेवतो की WH क्वेश्चन असेल तर आपण क्वेश्चन मार्क यूज करतो की व्हॉट, वेन, हाऊ, वेअर यासारखे वर्ड्स किंवा ह्याने सेंटेन्स स्टार्ट झालं असेल तर क्वेश्चन मार्क यूज करतो. एक्झाम्पल्स आहेत इथे बरेच. त्याच्यानंतर आहे यूज ऑफ एक्सक्लेमेशन पॉइंट्स. एक्सक्लेमेशन म्हणजे काय, उद्गारवाचक चिन्ह.
ते कधी कधी दिलं जातं. तर टू शो इमोशन्स, एम्फसाइजेस और सरप्राइजेस. आय एम ट्रुली शॉक बाय युअर बिहेवियर. ठीक आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे की शॉक झालंय किंवा सरप्राईज झालंय, इमोशन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर या वी वोन. ठीक आहे, की त्याच्यातनं एक्साइटमेंट किंवा विनिंग नेचर जे विन झाल्यामुळे त्यांची एक्साइटमेंट किंवा हॅपीनेस जो आहे तर तो त्याच्यातून दिसतो. त्याच्यानंतर आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायची, डू नॉट यूज अन एक्सक्लेमेशन पॉइंट इन फॉर्मल बिझनेस रायटिंग. फॉर्मल बिझनेस लेटर जेव्हा आपण लिहित असतो किंवा लेटर राईट करत असतो, कुठलाही फॉर्मल कंटेंट असेल तर त्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क यूज करायचा नाही. त्याच्यानंतर आहे कॅपिटलायझेशन. कॅपिटलायझेशन मध्ये एखाद्या पर्सनचं नाव, कंट्रीचं नाव, रिव्हरचं, सिटीचं किंवा प्रत्येक सेंटेन्स स्टार्ट होताना, आता इथे पण हे सेंटेन्स स्टार्ट झालंय तर त्याचा पहिला वर्ड जो आहे तर तो कॅपिटल फॉर्म मध्ये. ठीक आहे, आता पुढे एक एक्झाम्पल दिलंय आपल्याला. हा पॅराग्राफ तुम्ही लिहून काढणार आहात आणि त्याचं आन्सर पण. आता हा पॅराग्राफ काय आहे तर पॅसेज आहे. 3 पॅराग्राफचा एक पॅसेज आहे आणि तो एका पॅराग्राफ मध्ये इलस्ट्रेट केलाय किंवा समराईज केलाय. तर ते तुम्ही लिहून काढणार आहात. तुम्हाला समरी रायटिंग जे आहे किंवा पॅराग्राफ 1/3 फॉर्म मध्ये कसे कन्क्लूड करायचे तर ते ह्याच्यातून आयडिया येईल. त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल्स ऑफ पॅराग्राफ रायटिंग. त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे युनिटी. By unity is mean that there should be a single focus in the meaning of the words. की वर्ड्सचे जे काही मिनिंग्स आहेत तर त्याच्यावर फोकस असलं पाहिजे की कुठलाही चुकीचा वर्ड त्याच्यामध्ये यूज करता कामा नये. त्याच्यानंतर आहे कोहेरन्स. कोहेरन्स शोज द लॉजिकल रिलेशनशिप बिटवीन एलिमेंट्स अँड द कन्स्ट्रक्शन. की दोन वाक्यांमध्ये, शब्दांमध्ये एक लिंक असते. की समजा जर मी एखाद्या टॉपिकवर बोलत असेल तर मी त्याच टॉपिकला स्टिक राहून किंवा आत्ताचे जे सेंटेन्स बोलले त्याच्या पुढचं सेंटेन्स त्याच्या रिलेटेडच असायला पाहिजे. दॅट इज कोहेरन्स. त्याच्यानंतर टॉपिक, सेंटेन्स. Preferably at the beginning the topic should be introduced with the single sentence. की बिगिनिंगलाच टॉपिक कशाच्या रिलेटेड आहे तर हे एका सेंटेन्स मध्ये इलस्ट्रेट केलं गेलं पाहिजे. आता इथे पण एक सॅम्पल पॅराग्राफ दिलेला आहे की सेंटेन्स स्टार्ट कसं केलं जातं. त्याच्यानंतर लॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयडियाज. त्याच्यामध्ये आहे अनालिसिस. अनालिसिस मध्ये आपण काय बघतो की पॅराग्राफ आता मगाशी जो बघितला तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय दिली आहे तर मग जो रायटर आहे तर त्याचं अनालिसिस काय आहे. ठीक आहे, किंवा त्याचं म्हणणं काय आहे, त्याच्यावरून अनालाइज काय करतेय मी. त्याच्यानंतर दुसरं आहे ऑगमेंटेशन. ऑगमेंटेशन मध्ये लॉजिकल स्ट्रक्चर आणि खूप जास्त आर्ग्युमेंट्स जे आहेत तर ते एखाद्या पॅसेज मध्ये असू शकतात. तर ते फेवर मध्ये आहेत, अगेन्स्ट आहेत किंवा अपोजिट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कन्सिडर कराव्या लागतात. आता जर एखादा पॅसेज मला दिला असेल आणि त्याला समराईज मला करायचं असेल तर त्याच्यात माझं काहीच ओपिनियन असता कामा नये. त्या पॅसेज मध्ये काय लिहिलंय ते मला त्याच्यामध्ये लिहायचंय. जर समजा एक्स पर्सनचं म्हणणं त्या फेवर मध्ये असेल आणि वाय पर्सनचं म्हणणं जे आहे तर ते अपोजिट असेल किंवा त्याचं ओपिनियन अपोजिट असेल तर ते दोन्ही मला तिथे मांडावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे
आणि जसा क्वेश्चन येईल तसं. त्याच्यानंतर आहे क्लासिफिकेशन, की क्लासिफिकेशन मध्ये आपण कॅटेगरी करता आली पाहिजे आपल्याला. मग ते पीपल असेल, बुक असेल, फॅक्ट्स, पिक्चर्स, पॅराग्राफ एक्सेट्रा कॅटेगराईज करता आलं पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला पॅराग्राफ अंडरस्टँड करणं किंवा इलिस्ट्रेट करणं इझी होईल. त्याच्यानंतर आहे कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट मध्ये आपण मगाशी जो अनालिसिस पॉइंट बघितला, तर त्याच्याच बेसिसवर की कंपॅरिझन केलं जातं. आता समजा एखादा पॅसेज असेल आणि त्याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी बद्दल लिहिलं असेल, तर मी तो पॅसेज कम्पेअर करू शकते US किंवा UK इकॉनॉमी सोबत. समजा त्या पॅसेज मध्ये तसं दिलं असेल, तर त्याच्यामध्ये पण कंपॅरिझन त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉज अँड इफेक्ट. The cause and effect, it explains the relationship between one event and the second event, where the second event is the result of first. ठीक आहे. आता कॉज अँड इफेक्ट जर बघायला गेलं, तर एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन आपल्याला सगळ्यांना माहिती. पण जसं इव्हेंट घडतो, एखादा इव्हेंट घडतो आणि त्याच्यामुळे दुसरा इव्हेंट घडतो. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर ओके, आपण आत्ताच एक्झाम्पल बघूया की गव्हर्नमेंटने एक लॉ पास केला की जो शेतकऱ्यांच्या विरोधात होता असं त्यांना वाटतंय किंवा त्यांच्या फेवर मध्ये नाहीये असं त्यांना वाटतंय. ठीक आहे. लॉ पास केला गेला, त्याच्यावर ऍक्शन काय झाली की शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, म्हणजे लॉ पास करण्याचा इफेक्ट काय झाला की आंदोलन, म्हणजे दुसरा इव्हेंट झाला. एका इव्हेंटमुळे दुसरा इव्हेंट झाला. त्याच्यानंतर आहे एक्झाम्प्लिफिकेशन, की एक्झाम्पल्स दिलेली असतात. जसं मी तुम्हाला प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करताना एक्झाम्पल देते. आता नेक्स्ट आहे फेजेस इन्व्हॉल्व इन रायटिंग पॅराग्राफ. त्याच्यामध्ये 4 पॉइंट आहेत, सॉरी 3 पॉइंट आहेत. पहिलं आहे प्लॅनिंग, की तुम्ही प्लॅन केलं पाहिजे, की पहिली गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे जे काही तुम्ही लिहिताय, की हे मी का लिहितेय किंवा हे मी का लिहितोय, हे वाचल्यानंतर काय होणार आहे, हे कशासाठी वाचलं गेलं पाहिजे असं मला का वाटतं. ठीक आहे. तर हे एम्पॅथेटिक आहे, की मी जेव्हा एखादं बुक वाचायचं असेल समजा मला, तर ते मी बुक का वाचलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. तर त्या पद्धतीने विचार करून पॅराग्राफ आहे तर ते राईट केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंग मध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असेल किंवा आता ड्राफ्टिंग ही नेक्स्ट स्टेज आहे अर्थात, की वी कॅन डू सो बाय युझिंग आवर आउटलाईन टू ड्राफ्ट इच पार्ट ऑफ पॅराग्राफ, इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुजन. हे ड्राफ्टिंगचे 3 इम्पॉर्टंट पार्ट आहेत, की टॉपिकचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही मांडायचं इलिस्ट्रेट करायचंय तर ते त्या मेन बॉडीमध्ये येणार आहे, आणि मग कन्क्लुजन. जेव्हा न्यूज रिपोर्टिंग बघताना किंवा पेपर मधली न्यूज वाचली असेल तर पहिला पॅराग्राफ जो असतो तर त्याच्यामध्ये शॉर्ट इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग त्या एखाद्या व्यक्तीचं, त्याच्यानंतर घटना कुठे ठरली आहे ते, त्याचं शॉर्ट हेडलाईन, त्याच्यानंतर ते ठिकाण आणि जिल्हा किंवा ते गाव असं सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं. आणि नंतर मग बातमी असते पूर्ण, की कधी, कुठल्या ठिकाणी, कसं कसं काय काय घटना घडली. आणि शेवटचा पॅराग्राफ कन्क्लुजनचा, की पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तर तसं असतं. ठीक आहे. त्याला म्हणतात ड्राफ्टिंग. त्याच्यानंतर एडिटिंग. त्या एडिटिंग आपण मगाशीच बघितलंय. ठीक आहे, की क्लॅरिटी असायला पाहिजे प्रत्येक सेंटेन्स मध्ये. त्याच्यानंतर पॅराग्राफ फॉर्मॅट लिहितोय, मग आपण जे कॉमा असेल, एक्सक्लेमेटरी मार्क असतील, फुल स्टॉप असतील तर ते सुद्धा चेक केले पाहिजेत. स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहेत.
त्या सगळ्या गोष्टी चेक करायला पाहिजेत. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ पॅराग्राफ. तर पॅराग्राफ मध्ये पण टाइप आहेत. तर पहिला आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप. डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये तुम्ही एखाद्या पर्सन बद्दल, प्लेस बद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल भरभरून लिहिता. ठीक आहे. म्हणजे ते डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये येतं. मग त्याच्यासाठी ॲडजेक्टिव्हज, ॲडव्हर्ब्स जे आहेत किंवा विविध नाउन्स जे आहेत तर ते यूज केले जातात. त्या डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये मी समजा एखाद्या प्लेसला व्हिजिट केलं असेल, तर ते मी डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये लिहिणार, की मी तिथे कशी गेले. तुम्हाला जर ट्रिपवर निबंध लिहायला सांगितलं असेल एखाद्या, तर तुम्ही घरून निघाल्यापासून त्या ट्रिपमध्ये काय-काय केलत, कुठे-कुठे गेलात, नवीन काय बघायला मिळालं, अ, काय दंगामस्ती केली, ते परत तुम्ही घरी येईपर्यंत तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये लिहिता. त्याच्यानंतर आहे नॅरेटिव्ह. आता नॅरेटिव्ह मध्ये लिहिताना इट इन्व्हॉल्व्स रिलाइंग अ सिंगल एक्सपिरियन्स ऑर प्रेझेंटिंग अ सीरीज ऑफ इव्हेंट्स दॅट टेल अ स्टोरी. म्हणून आपण स्टोरी नॅरेट कर असं म्हणतो किंवा स्टोरी नॅरेशन ऑफ स्टोरी असं आपण ऐकलं असेल बऱ्याचदा, की ते एका पर्टिक्युलर एक्सपिरियन्स बद्दल असतं. सिंगल एक्सपिरियन्स बद्दलच नॅरेट केलेलं असतं. समजा एखाद्याचा अ, जर कुठलं तरी बक्षीस मिळालंय, तर ते बक्षीस घेताना त्याला कसं वाटलं? हा जो एक्सपिरियन्स आहे, तर तो कसा नॅरेट करेल किंवा एखाद्याला भीती वाटली, तर ती स्टोरी तो कशी नॅरेट करेल? ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पर्स्युएसिव्ह अँड आर्ग्युमेंटेटिव्ह. तर पर्स्युएशन आणि आर्ग्युमेंटेशन. तर पर्स्युएशन मध्ये a paragraph tries to get the reader to agree with the opinion of the writer. आणि argumentative मध्ये topic sentence provide the writer's opinion on the debatable topic. की समजा मी एखाद्या आता डिजिटल मीडिया बद्दलच बोलायचं झालं, तर तुम्ही ट्रोलिंग हा शब्द ऐकला असेल बऱ्याचदा, ठीक आहे. तर किंवा कॉम्प्लिमेंट्स हा सुद्धा शब्द ऐकला असेल. तर एखादा पर्सन जर सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतो, तर त्याच्या फेवर मधले असलेले लोक जे आहेत, तर ते त्याला कॉम्प्लिमेंट देतात, प्रेज करतात किंवा त्या गोष्टी जास्तीत जास्त व्हायरल होतात, फॉरवर्ड होतात पॉझिटिव्ह मॅनरमध्ये. त्या पर्सनच्या सपोर्टमध्ये उभे राहतात सगळे, ठीक आहे. आणि आर्ग्युमेंट मध्ये ट्रोल केलं जातं एखाद्या पर्सनला. म्हणजे एखादं सेंटेन्स जे आहे, तर ते एक्सेप्ट केलं जात नाही. त्याच्या विरोधात बोललं जातं. ठीक आहे. तसंच एखादी गोष्ट असेल, एखाद्या रायटरने समजा काहीतरी लिहिलंय, तर मला जर त्या रायटरचं पटलं असेल, म्हणजे मी जर समरी लिहितीये एखाद्या बुकची, तर मी लिहीन त्याला पर्सिएसिव्ह पॅराग्राफ म्हणतील. आणि जर मी त्या रायटरच्या अपोजमध्ये असेन किंवा अनफेव्हरेबल जर असेल तो टॉपिक माझ्यासाठी, तर मी आर्ग्युमेंट्स करेन, की हे असं कसं? ठीक आहे. त्याच्यानंतर फॅक्च्युअल आणि इन्फॉर्मेटिव्ह. This type of writing is used to clarify, define, compare, or to explain something to the reader that he or she may not know. This type of writing requires facts, examples, and ideas to support the main idea. त्या फॅक्च्युअल आणि इन्फॉर्मेशनल पॅराग्राफ जे आहेत, तर एखादं सेंटेन्स जेव्हा आपण यूज करतो, तर समजा आपण पॉप्युलेशन बद्दल जर बोलत असू, तर त्याच्यामध्ये मला बोलताना किंवा ते राईट करताना मला त्या फिगर्स ज्या आहेत, तर त्या मेन्शन केल्या गेल्या पाहिजेत. मग त्या गेल्या 10-20 वर्षाच्या फिगर्स ज्या आहेत, तर त्या
त्याच्यामध्ये मेन्शन केल्या पाहिजेत, की जेणेकरून अनालिसिस बेसिसवर मला त्याच्यात मांडता येईल, की ठीक आहे 2001 ला जेव्हा काउंट केलं गेलं होतं तेव्हा पॉप्युलेशन 91 पेक्षा किती पर्सेंटने इन्क्रीज झालं किंवा जेंडर इक्वॅलिटी जी आहे तर त्याचं किती इम्पॅक्ट आहे किंवा काय. त्याच्यानंतर 11 मध्ये जेव्हा कॅल्क्युलेशन झालं किंवा काउंटिंग झालं, तर तेव्हा पॉप्युलेशन 2001 पेक्षा किती इन्क्रीज झालं. तर हे इन्फॉर्मेटिव्ह आणि फॅक्च्युअल आहे, की त्याच्यामध्ये फॅक्ट्स आणि फिगर्स जे आहेत तर ते कॅल्क्युलेट केले गेलेत. ते मेन आयडियाला जे आहे तर ते सपोर्ट करतात. आणि आपला लास्ट पॉइंट रायटिंग अँड ॲक्टिव्हिटी रिपोर्ट. आता ॲक्टिव्हिटी रिपोर्ट जो आहे, the purpose of such report is to assess the effectiveness of an activity and identify the reason for its success or failure. की ॲक्टिव्हिटी रिपोर्ट जो आहे तर तो एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा इफेक्टिव्हनेस जो आहे तर तो फाइंड आउट करण्यासाठी की तो सक्सेसफुल झालाय की फेल झालाय. ठीक आहे. तर एखादा इव्हेंट जर आपण ऑर्गनाइज केला असेल तर त्याच्या रिलेटेड जर रिपोर्ट करायचं म्हटलं तर तो सक्सेसफुल आहे की फेल आहे तर तो आपल्याला करता येतो. मग त्याच्यामध्ये पुन्हा 4 पॉइंट्स मध्ये तो इलस्ट्रेट करावा लागतो की इंट्रोडक्शन, व्हॉट वॉज द इव्हेंट, व्हेन वॉज इट हेल्ड, हू ऑर्गनाइज द इव्हेंट, हू वेर इन्व्हायटेड. ठीक आहे, की एखादा इव्हेंट कधी ऑर्गनाइज केला होता, कुठे ऑर्गनाइज केला होता, कोणाकडून ऑर्गनाइज केला गेला होता, त्या इव्हेंटला मेन गेस्ट जे आहेत तर ते कोण होते. त्याच्यानंतर बॉडीमध्ये म्हणजे जो मेन इलस्ट्रेट केलेला रिपोर्ट आहे, राईट दिस सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट अँड यूज सिक्वेन्स कनेक्टर्स. की इव्हेंटचा सिक्वेन्स काय होता, की आता समजा गेस्ट आहेत तर त्यांना ते ग्रीट केलं जातं किंवा त्याच्यानंतर त्यांचं स्पीच होईल एक्सेट्रा. मग त्यांच्या स्पीचमध्ये ते काय बोलले, ह्या सगळ्या गोष्टी इलस्ट्रेट करत 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 इव्हेंट काय झाला, कसा झाला, त्याच्या शेवटी जर प्राइस डिस्ट्रीब्युशन केलं गेलं असेल तर मग ते त्या सिक्वेन्सनी केलं गेलं पाहिजे. नाहीतर मग प्राइस डिस्ट्रीब्युशन आधी सांगितलंय, मग गेस्ट कोण होते ते सांगितलंय, मग इव्हेंटला काय झालं ते सांगितलंय, तर ह्याच्यात सिक्वेन्स येणार नाही. त्याच्यानंतर इन्क्लूड द फॉलोइंग पॉइंट्स. हू वेर इन्व्हॉल्व्ड, व्हॉट हॅपन्ड, व्हेन अँड where and when it happened, feeling of people involved, describe the place and environment, etc. आता समजा कॉलेजचा इव्हेंट असेल तर कोण इन्व्हॉल्व होते त्या इव्हेंटमध्ये, तो इव्हेंट ऑर्गनाइज कसा केला. ठीक आहे, की स्टुडंट कडूनच इव्हेंट ऑर्गनाइज केला गेला होता. मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट किती होते, मग त्यांचा रिस्पॉन्स कसा होता, त्या इव्हेंटमध्ये काय झालं किंवा लोकांचा रिस्पॉन्स कसा होता, की ते हॅपी होते का. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट कसं होतं, जॉयफुल एन्व्हायरमेंट किंवा अगदीच शांत आहेत सगळे असं काही झालंय का, तर नाही. त्याच्यानंतर आहे कन्क्लुजन. वॉज द इव्हेंट अ सक्सेसफुल अँड व्हॉट कुड बी लर्न फ्रॉम द इव्हेंट. की इव्हेंट जो आहे, जो प्लॅन केला होता तर तो सक्सेसफुल झालाय का जसाच्या तसा. आणि दुसरं की त्याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल किंवा त्या इव्हेंट मधून काही शिकायला मिळालं, की एखादा खरंच चांगला इव्हेंट झाला असेल तर त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं पण असतं, की इव्हेंट मध्ये केलेल्या मिस्टेकमुळे पण आणि इव्हेंट मध्ये पार्टिसिपेंट जे ऍक्ट करतात तर त्याच्यातून पण शिकता येतं. तर हे कन्क्लुजन मध्ये आलं. आता इथे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पॅसेज दिलाय, तर तो हा पॅसेज पण तुम्ही लिहून काढणार आहात.